हा बाळूमामा देव म्हणजे साक्षात रुद्राचा अवतार, भगवान शंकरजींचे अवतार म्हणजे श्री सद्गुरु संत बाळूमामा आहे. 1862 साली देव बाळूमामांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी प्रदोष होता. त्यांच्या आई सुंदर आई आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं मायप्पा. ते दोघे भगवान शंकरांची पूजा करायचे आणि हलसिद्धनाथ देवाचे पूजा करत असत. तेव्हा सुंदर आईची इच्छा होती की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यायला पाहिजे तर त्याचा तिन्ही लोकात झेंडा फडकायला पाहिजे. संत सद्गुरु बाळूमामा म्हणजे त्रैलोक्यावर अधिकार गाजवणारे भगवंत. या देवाच्या धनगर कुटुंबात जन्माला येणं याच्या मागचं पण काहीतरी गूढ आहे. पहिली गोष्ट, या देवाला जात पात धर्म चालत नाही आणि काही लोकांचा गैरसमज असतो की हा फक्त धनगर आणि ठेलारी समाजाच्या लोकांचा देव आहे. पण तसं काही नाही. कुठलाही भगवंत असो हा आपल्या जलकल्याणासाठी आलेला असतो, आपलं चांगलं करण्यासाठी आलेला असतो. धनगर कुटुंबात जन्म घेण्यामागचा हेतू काय भगवंताचा? आता आत्ताच्या काळात मोबाईल असत, फोन, तेव्हा कोणाला काही अडचण असेल, कोणाला काही पीडा असेल, भरपूर दवाखाने केले मग सर्वसामान्य जवळपास कोणीतरी खोटे नाटे भगत काय जे असेल किंवा कोणाच्या मुलीचं लग्न होत नसेल, मुलाचं लग्न होत नसेल, मग आपल्याकडनं ही पूजा करून घ्या, ती पूजा करून घ्या म्हणून असं लुटलं जायचं. पण या भगवंताचा धनगर समाजात जन्म घेण्याचा हेतू लोकांचं कल्याण करण्यासाठी. कारण की धनगर समाज ठेलारी समाजाचा व्यवसाय काय आहे? मेंढपाळ. ते मेंढ्या घेऊन गावोगावी जातात. देव आपल्या कल्याणासाठी प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांचं दुःख, लोकांची पीडा दूर करणं फक्त हा हेतू या भगवंताचा होता. म्हणून देव संत सद्गुरु बाळूमामा यांनी धनगर कुटुंबात जन्म घेतला. जेव्हा बाळूमामा लहान होते ते एकांत राहत असत, कधी कधी खोड्या करत असत. लोक बाळूमामांना खुळा बाळू म्हणून बोलत असत की या बाळप्पाला काही समजत नाही, हा एकटा बसून राहतो. मित्र पण नव्हते. कधी नव्हता थोडं मित्राशी बोलले तर बोलले, पण एकांत बसून राहणं, कारण की तो ब्रह्मांडाचा नायक होता. ते नेहमीच साधनेमध्ये राहतात हे संत लोक. त्यामुळे बाळप्पा हे भगवंत आहेत हे सुरुवातीला कोणालाही समजलं नाही. या देव बाळूमामाचे चमत्कार जेव्हा लोकांच्या लक्षात आले तेव्हा लोकांना समजायला लागलं की हे कोणीतरी अवलिया पुरुष आहे. देव बाळूमामांचे जेव्हा लहान असताना ते मेंढी माऊली जेव्हा चारत असत, बाबळाच्या काटेच्या झाडेवर हे त्यांचं आसन राहत असत किंवा बाबळाच्या काटेच्या झाडेवर ते झोपत असत. लोकांना असं वाटायचं की हा वेडा मुलगा आहे आणि बाबळाच्या काट्यांवर झोपतो. आपल्याला चालताना थोडासाही काटा रुतला तरी आपल्याला सहन होत नाही. आणि हे आपले देव बाळूमामा त्यांचं जे आसन होतं ते काट्यांची झाडाची जी फांद होती त्याच्यावर देव बाळूमामा आराम करत असत. लोकांच्या लक्षात येत नव्हतं. देव बाळूमामा
साधा सुद्धा भगवंत नाही, क्षणात पावणारा देव आहे. आणि देवबाळू मामांचे हा जो भंडारा आहे, हा भंडारा म्हणजे समुद्र मंथनातून निघालेलं रत्न आहे. हा भंडारा म्हणजे साधा सुद्धा हळद किंवा भाजीत टाकणारी हळद असं समजायचं नाही. हा भंडारा तुम्ही कपाळाला लावा. तुमचं काही दुःख असेल या देवबाळू मामाला सांगा, या भंडाऱ्याची पूजा करा. आणि असे काही आजार असतील की ते तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर पण बरे होत नसतील, तर या देवबाळू मामाच्या भंडाऱ्याच्या कपाळी लावा, पाण्यातून हा भंडारा घ्या. हा देवबाळू मामा तुमचं दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. हे देवबाळू मामाचे अनुभव सांगितले तितके अपूर्णच आहे. आता हे दोरीमध्ये मेंढी माऊलीची सेवा करणारे आलेले इथं या देवाचं असं आहे, याचा मालक चालक फक्त श्री संत सद्गुरू बाळू मामाजी. इथं मालक चालक कोणी नाही. हा उघड्यावर पसार आहे. ही मेंढी माऊली म्हणजे साधी मेंढी माऊली, साधी मेंढी नाही. बघा तुम्ही बाकीच्या तुमच्या गावाच्या आजूबाजूला बाकीच्या धनगर शेलारी समाजांचा पण वाडा आला असेल, त्या मेंढ्या आणि या मेंढ्यांमधला फरक तुम्हाला दिसेल. ही मेंढी बुरकट असते. ही मेंढी वारुळातून निघालेली. ही मेंढी पूर्ण काळी भोर मेंढी. ही साक्षात लक्ष्मी आणि पार्वतीचा अवतार आहे. महिला भाविकांना सांगू इच्छितो, बरेच मागच्या गावात नसतील, आता जे मागच्या गावातले बरेच भाविक आले असतील, त्यांना अजून 8 दिवस तरी करमणार नाही. मागच्या गावातील भाविकांना ते आता बरेच 5-6 लोक मिळाले की दादा वाडा पुढे येऊन गेला म्हणे, आम्हाला सर्व सुन करून गेले म्हणे. म्हणजे करमत नाही त्यांना. कारण की साधू संत येता घरी तेव्हा दिवाळी दसरा तेव्हाच म्हणायचं. आता तुमच्या गावातला खरा सण दिवाळी दसरा आत्ता चालू झालाय आणि याची प्रचिती तुम्हाला येणारच आहे. ही मेंढी माऊली ही तुमच्या इच्छा, कारण की ही मेंढी माऊलीची सेवा स्वतः सद्गुरू संत बाळू मामा करतात. तुमच्या जीवनात काही अडचणी असतील, काही दुःखद घटना असतील, तुम्ही खण्या नारळाची ओटी घ्यायची. इथं ते बाबा नारळ विकायला बसतात, नीट ऐकून घ्या. हे तुमच्यासाठी खण्या नारळाची ओटी घ्यायची. चप्पल पायात घालायची नाही, कोणाशी बोलायचं नाही. त्या मेंढी माऊलीला 5 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारत असताना तुमची काय अडचण असेल, उदाहरणार्थ कोणाच्या मुलीचं लग्न जमत नसेल, कोणाच्या मुलाचं लग्न जमत नसेल, कोणी अभ्यास करतोय पण परीक्षेत यश मिळत नसेल, किंवा असं काही आजारपण असेल की डॉक्टरांना दाखवल्यानंतर पण त्याच्यावर उपचार होत नसेल, तर ती खण्या नारळाची ओटी घेऊन या मेंढी माऊलीला 5 प्रदक्षिणा मारा. ती खण्या नारळाची ओटी मेंढी माऊलीच्या गळ्यात बांधा आणि मेंढी माऊलीला सांगा. ती मेंढी माऊली देव बाळूमामांना सांगते, कारण की सद्गुरू संत बाळूमामा ही मेंढी माऊलीचं राखण करतात आणि बाळूमामांना मेंढी माऊलीचं घरानं ऐकावंच लागतं. आणि तुमची ही अडचण सांगितल्यानंतर तुमचे जे दुःख आहे ते मेंढी माऊलीला ओटी बांधल्यानंतर तुमचे सर्व दुःख अडचणी हा देव बाळूमामा दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या जीवनात भरभराट आनंद हा देव बाळूमामा देईल. या देव बाळूमामाजवळ आता मी तुम्हाला 2 शब्द जे बोलतोय तुमच्या समोर, ही देव बाळूमामाची इच्छा. इथं खोटं नाटक काहीही चालत नाही. हा उघड्यावर पसारा आहे. इथं मालक चालक कोणी नाही. हा देव बाळूमामा सर्वांकडनं नियोजन करून घेतो. आता कोणत्या गावात ही पालखी जाणार, कोणत्या गावात नाही जाणार, ही फक्त देव बाळूमामाची इच्छा. आणि मी म्हणतो, म्हणजे माझ्या माहितीनुसार तुमच्या गावात पालखी येणार नाही असं मला माहित होतं, पण तुमच्या गावाची पुण्याई, तुमच्या गावातील काहीतरी श्रद्धा, देव बाळूमामाची पालखी तुमच्या गावात आली. म्हणजे
ही तुमच्या गावासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून या देवबाळूमामाची सेवा तरुण मित्रमंडळ आहे, मी त्यांना विनंती करतो, ज्यांना कोणाला मेंढी माऊली चारण्यासाठी जाता येत असेल त्यांनी मेंढी माऊली चारण्यासाठी जा. महिला भगिनींना विनंती आहे, प्रसाद घेतल्यानंतर हे भांडे वगैरे स्वच्छ करा, धुवा. बघा, ही सेवा परत केव्हा तुमच्या नशिबात येणार ही कोणीही सांगणार नाही. तुमच्या गावात पहिल्यांदा वाडा आला होता का मला माहित नाही, पण माझ्या माहितीनुसार साक्री तालुक्यात 12 ते 15 वर्षानंतर वाडा आला आणि इकडं पण आत्ताच वाडा आलेला आहे. हा देवबाळूमामाची सेवा. देवबाळूमामा काय सांगता, माझ्या तळावरची एक कचऱ्याची काडी जरी तुम्ही उचलून ठेवली तरी तुम्हाला त्याचं मोल आशीर्वाद रूपी मी देणार. तर तुम्ही जी आता सेवा करणार त्याचं फळ तुम्हाला भेटणार. हे तुमच्यासाठी तुम्ही सेवा नाही पण केली, मी तर नाही पण आलं, कोणी नाही पण आलं तरी देवबाळूमामाच्या ही पालखी गावोगावी जाणार आहे. ते मेंढी माऊलीची चारण्याचे नियोजन पण हा देवबाळूमामा स्वतः करणार. त्यामुळे देवबाळूमामाला आपल्याला गरज आहे म्हणून आपण सेवा करा, देवबाळूमामाला आपली गरज नाही. आणि देवबाळूमामा काय सांगतो, करशील सेवा तर खाशील मेवा, करशील चाकरी तर खाशीला भाकरी. म्हणजे तुम्ही चाकरी केली तर तुम्हाला तुमच्या भाकरीचं नियोजन मी करणार. देवबाळूमामा त्यांच्यासोबत काही सेवेकरी असतात. आता देवबाळूमामांनी स्वतः ब्रह्मांडाचा नायक आहे तरी देवबाळूमामांनी गुरु केलेला आहे. कारण की मनुष्य रूप धारण केल्यानंतर गुरु हा करावाच लागतो. मनुष्य रूप धारण केल्यावर गुरु हा करावाच लागतो. त्या बाबतीत माहिती शंकर मामा आणि धर्मा मामा देतीलच, पण बाळूमामांच्या बरोबरीचा एक प्रसंग सांगतो. एक लक्ष्मीबाई म्हणून आदमापूरच्या गावाजवळ गाव होतं. ती पतिव्रता स्त्री होती. त्यावेळेस कसं होतं, सासूच्या धाकात सुना राहायच्या, बरोबर आहे, जुन्या मावश्या बऱ्याच असतील. तर त्यांना माहेरून बाळूमामांची काहीतरी महिमा माहित होती. जेव्हा त्या सासरी होत्या त्यांचे पती जे होते ते देवधर्म जास्त काही मानत नव्हते. त्यांच्या कानावर, त्या लक्ष्मीताईंच्या कानावर देवबाळूमामांची पालखी जवळ आलेली असं माहित पडलं. पण त्यांच्या पतिदेवाने काय सांगितलं होतं की घरातून बाहेर जायचं नाही. आणि त्यांच्या सासू आजारी होत्या, सासरे म्हातारे होते. आता त्या पतिव्रता स्त्री होत्या म्हणून ते नवऱ्याची जी आज्ञा असत ते तंतोतंत पाळत होते. त्यांच्या शेजारच्या ताई ते बाळूमामांच्या पालखीवर दर्शनाला जाणारे याचं लक्ष्मीताईंना माहित पडलं. त्यांनी काय केलं, एक रव्याचा प्रसाद शिरा तयार केला आणि एका डब्यामध्ये त्या बाजूच्या शेजारच्या ताईकडे दिला आणि त्यांना सांगितलं की हा प्रसाद तळावर, बाळूमामांच्या तळावर घेऊन द्या. त्यांच्या मनातून इच्छा की बाळूमामांच्या तळावर तर मी जाऊ नाही शकत, पण आज शिऱ्याचा प्रसाद बाळूमामांपर्यंत पोहोचला, बाळूमामा माझा प्रसाद खातील, या गोष्टीचा त्यांना आनंद होता. तो शिऱ्याचा प्रसाद घेऊन ते शेजारच्या ताई बाळूमामांच्या वाड्यावर गेल्या आणि मामांनी त्यांच्या सहकार्याला तो शिऱ्याचा प्रसाद काढायला लावला आणि डबा परत दिला. बघा, श्रद्धा, या देवाला फक्त श्रद्धा पाहिजे. तुमची श्रद्धा असेल, हा देव तुमच्याकडनं काहीही मागत नाही, फक्त तुमची श्रद्धा. तो शिऱ्याच्या डबा त्या ताईने खाली डबा त्या लक्ष्मीताईंना दिल्यानंतर लक्ष्मीताईंनी तो डबा ठेवला आणि जेवणाच्या वेळेस जेव्हा डबा उघडून बघितला तो डबा पूर्ण शिऱ्याचा भरलेला होता, पूर्ण शिऱ्याचा. म्हणजे देवबाळूमामाने काय केलं, तो भक्त आलेला नव्हता, नुसता मनापासून बाळूमामांची इच्छा केलेली होती की माझ्या बाळूमामाने
हा शिऱ्याचा प्रसाद खावा. तर देव बाळूमामांनी तो खाली डबा जेव्हा तिथे ठेवल्यानंतर तो परत शिरा जसा तसा भरला. त्या ताईला इतका आनंद झाला तर ताईने गावात गल्लीत सर्वांना दाखवलं की खाली डबा परत देव बाळूमामांच्या कृपेने शिरा जसा तसा भरून आला. मग त्यांचे पतिदेव थोडे नास्तिक होते, त्यांची बाळूमामांच्या तळावर जायची इच्छा होती. तर त्यांना माहिती पतिदेवांना जर विचारलं तर ते नाही म्हणते. म्हणून त्यांनी काय केलं, देव बाळूमामांना विनंती केली की बाळूमामा एकदा तरी माझ्या पतीने तुमच्या तळावर यायला पाहिजे आणि तुमचा प्रसाद खायला पाहिजे, अशी विनंती बाळूमामांना केली. नेमकं काय झालं, 8 दिवसानंतर त्यांचे पती विष्णूदादा ज्यांच्याकडे कामाला होते ते तालुक्याच्या गावाला जात असताना वेळ झाल्यामुळे, संध्याकाळची वेळ झाल्यामुळे त्यांचे जे साहेब होते ते बाळूमामांच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला आल्यानंतर प्रसाद घेऊनच जावं लागतं. तर त्या विष्णूदादांनी बाळूमामांच्या तळावर प्रसाद घेतला. मग ते घरी आले तर लक्ष्मीताई घरी आल्यानंतर स्वयंपाकाचं ताट करू लागले. तेव्हा ते विष्णूदादा बोलले की माझी इच्छा नव्हती म्हणे, पण बाळूमामांच्या तळावर मी खाऊन आलो म्हणे, साहेबांबरोबर गेलो होतो. त्या लक्ष्मीताईला इतका आनंद झाला की देव बाळूमामाने माझी इच्छा पूर्ण केली. त्या दिवशी त्या लक्ष्मीताई झोपल्यानंतर देव बाळूमामा त्यांच्या स्वप्नात येतात आणि लक्ष्मीताईला सांगतात, बघ मी तुझी इच्छा पूर्ण केली म्हणे, आता तुला माझ्या तळावर दर्शनाला यावंच लागेल म्हणे. दुसऱ्या दिवशी त्या ताई उठल्या. जो पती दर्शनाला जाण्यासाठी परवानगी देणारा नव्हता त्या ताईने सहज विचारलं की गावाजवळ पालखी आली बुवा, गावातल्या महिलांबरोबर मी दर्शनाला जाऊ का? विष्णूदादांनी लगेच होकार दर्शवला. त्या ताईने स्टीलच्या डब्यामध्ये बाळूमामांसाठी लाडू तयार केले आणि पूर्ण स्टीलचा डबा भरून त्या ताई तळावर गेल्या. तळावर गेल्यानंतर मामांचं दर्शन घेतल्यानंतर मामांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्याची विचारपूस केली. जसं फार मागच्या जन्माचं नातं आहे, फार ओळख, एकमेकांची ओळख आहे, तसं पूर्ण विचारपूस केली. त्यांना प्रसाद म्हणून, जसं आता तुम्ही भाकरी आणल्या असेल, तुम्हाला बरकत म्हणून परत भाकर दिली जाते, किंवा तुम्ही धान्य आणता तर परत बरकत म्हणून तुम्हाला दिली जाते बाळूमामांच्या तळावर. तसं त्या ताईला 5 लाडू बाळूमामांनी डब्यात परत टाकून दिले आणि ती ताई दर्शन घेऊन आल्यानंतर घरी, सकाळी दर्शनाला गेल्यानंतर दुपारी आल्यानंतर परत संध्याकाळी मग घरचं जेवण त्यांनी तयार केलं आणि सर्वांना बुवा लाडूचा 5 लाडू मधला प्रसाद वाटो. तर देव बाळूमामांच्या कृपेने तो लाडूचा डबा परत फुल भरलेला होता, जसा तसा लाडूचा डबा. म्हणजे आज देव बाळूमामा तुमचे श्रद्धेचं इतकं फळ देतो. त्यानंतर त्या लक्ष्मीताईंच्या स्वप्नात देव बाळूमामा बोलले की तुला आता माझ्या दर्शनासाठी दूर यायची गरज नाही, मी काही दिवसांनी तुझ्या गावाजवळच राहणार आहे. आणि समाधी घेतल्यानंतर आदमापूरला देव बाळूमामांनी समाधी घेतली. त्या ताई अजून सुद्धा दर्शनाला जातात. म्हणजे देव बाळूमामा पहिलेच सांगून घेतो. या देव बाळूमामांचे असे भरपूर चमत्कार आहे. हा माझा देव बाळूमामा म्हणजे साधा सुद्धा नाही, खैराचा इंगळ आहे, विषाचा प्याला आहे. बाळूमामा काय सांगतो, मी खैराचा इंगळ आहे, विषाचा प्याला आहे, सांभाळून पिता. या बाळूमामाला चुकीला शिक्षा देणारा देव आहे आणि तुमची श्रद्धा, तुमची देवासाठी केलेलं नीतिवान कर्म, त्यासाठी चांगलं फळ पण देणारा हा देव आहे. आता करोना येणार आहे, आपल्याला करोना सर्वांनी अनुभवला. या देवाने जेव्हा 1966 साली समाधी घेतली त्यावेळेसच भाकणूक केलेली होती
की 2000 नंतर त्यांनी सालपंच्या बातमीत टाकलेलं आहे की असा आजार येणार की डॉक्टर लोक, वैद्य लोक हात टेकतील, लोक पोत्याने पैसे होतील. मला सांगा किती लोकांनी पैसे दिले, आयसीयू मध्ये जागा मिळायला पाहिजे, हे मिळायला पाहिजे, मिळायची का जागा? नाही. कोरोनाला काही औषध होतं का? नाही. म्हणजे या देवाने पहिलेच सर्व सांगून ठेवलेलं आहे. आता बरोबर आहे ना, ते पंढरपूरचे बाबा इथं जे ओटी विकता ना, त्या बाबांना तुम्ही जेव्हा खाण्या नारळाची ओटी घेणार त्यांना विचारू शकता. त्या बाबांना कोरोना झाला होता, ते बाबा इकडे आलेले नाही होता. आले का? कुठे आहे बाबा? या बाबांना कोरोना झाला होता, त्यांचा स्कोर जो एकदम कमी होता, त्यांना ऍडमिट करण्याची वेळ होती. हे बघा हे बाबा येत आहे. या बाबांचा स्कोर एकदम कमी होता. या बाबांनी देवाला, बाळूमामाला काय सांगितलं? मी बाळूमामा तुझी सेवा करतो, मी दवाखान्यात ऍडमिट होणार नाही, एक गोळी घेणार नाही, मी फक्त तुझा भंडारा म्हणून औषध देईल, आणि मी जर तुझ्या भंडाऱ्याने या कोरोनातून मुक्त झालो तर तुझ्या तळावर सेवा करायला येईल. त्या बाबांनी एक गोळी न घेता फक्त भंडारा घेता त्या बाबांचा कोरोना बरा झालेला आहे. ते बाबा त्यांच्या समोर, एक बाबा खाण्या नारळाची ओटी विकता, इथं तुम्ही त्यांनाही विचारू शकता. आणि त्या बाबांची इतकी सेवा चालू आहे की त्यांच्या नातीचं लग्न होतं तरी सुद्धा ते लग्नाला गेले नाही. म्हणजे सेवा इथं तळावर सेवेला आल्यानंतर पहिले सेवा, पहिले भगवंत, मग घरचे काम. इथं आता हे जे मेंढी माऊलीची सेवा करणारे कोण मध्य प्रदेश मधून, कोण नाशिक, साक्री, भरपूर ठिकाणाहून लोक आलेले, यांच्या घरचं नियोजन, हे जरी इथं सेवा करताय तरी यांच्या घरचं नियोजन हा संत सद्गुरू देव बाळूमामा करतोय. आता बाळूमामांच्या बरोबरचे जे सहकार्यांचे अनुभव आहे ते धर्मामामा, शंकर मामा तुम्हाला सांगतील. पण आत्ताच संतोष मामा आलेले, इच्छापुरी गुरांपुरून आलेले. कुठे आहे संतोष मामा?